अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 8व्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय। यावेळी शिक्षण क्षेत्रासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे। विशेष म्हणजे एमबीबीएस आणि आयआयटी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय। एमबीबीएसच्या जागा वाढवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। त्यामुळे एमबीबीएस मध्ये प्रवेश घेणं सोपं होणार आहे। पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेजमध्ये 10,000 अतिरिक्त जागा वाढवण्यात येणार आहेत। 5 वर्षात 75,000 जागा वाढवण्यात येणार असल्याची घोषणा ही अर्थमंत्र्यांनी केलेली आहे। त्यामुळे डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना संधी मिळणार आहे। तर आयआयटीच्या 6,500 जागा वाढवल्या जाणार असल्याचं सांगितलं गेलंय। तसंच सर्व सरकारी उच्च माध्यमिक शाळांना ब्रॉडबँड सुविधा मिळणार आहे। पीएम फेलोशिप अंतर्गत 10,000 विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाईल। तसंच शिक्षण क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची देखील मोठी घोषणा आजच्या अर्थसंकल्पामधून करण्यात आली आहे। प्रादेशिक भाषांमधील पुस्तकं डिजिटल करणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। तर शिक्षण क्षेत्रासाठी काही महत्त्वाचे निर्णय। पीएम फेलोशिप अंतर्गत 10,000 विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाईल। मेडिकल कॉलेजमध्ये 10,000 जागा वाढवल्या जाणार आहेत। आयआयटीच्या 6,500 जागा वाढवल्या जातील। तर सर्व सरकारी उच्च माध्यमिक शाळांना ब्रॉडबँड सुविधा दिली जाणार आहे। 5 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन केले जातील। शिक्षणात एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल। शिक्षण क्षेत्रासाठी 500 कोटींची विशेष तरतूद असेल। तर प्रादेशिक भाषांमधील पुस्तकं डिजिटल केली जातील।